घरी नावाडी होता वडील, खूप मोठं कुटुंब होतं, 2 वेळच्या भाकरीची भ्रांत होती, कसं करणार कळत नव्हतं. आणि त्यांनी वडिलांनी असं ठरवलं की दुसऱ्याकडे नाव चालवायचे. त्यांनी ठरवलं की आपण आपली नाव बनवली तर कदाचित 4 पैसे जास्त येतील, आणि 4 पैसे जास्त आले तर माझ्या मुलांचं भवितव्य उज्ज्वल होईल, मला त्यांना 4 घास जास्त चारता येतील. सगळं कुटुंब एकत्र आलं, जंगलात गेलं, लाकूड आणलं, खूप अनेक दिवस ते नाव बनवत होते. संपूर्ण कुटुंब मिळून ते नाव तयार झाली. आणि ज्या दिवशी मॅडम त्याचं जलावतरण करणार त्याच्या आदल्या रात्री सुनामी आली, आणि ती जी अतिशय कष्टाने बनवलेली जी नाव होती ती कलामांच्या डोळ्यात एका समुद्राने गिळंकृत केली. कलाम भरले नाही. त्यांच्या गावात रेल्वे स्टेशन नव्हतं, रेल्वेचे गठ्ठे यायचे पेपरचे, आणि ते रेल्वेचे लोक फेकून द्यायचे आणि रेल्वे पुढे जायची, आणि कलाम जाऊन ते सगळे गठ्ठे वेचायचे आणि घरोघरी आणून पोचवायचे. त्याच्यातून गोळा केले त्यांनी पैसे, आणि ते शिक्षण घेतलं. त्यांना पायलट व्हायचं होतं. जेव्हा ते अकॅडमीमध्ये गेले तेव्हा तिथल्या संचालकाने सांगितलं की तुमची उंची नाही एवढी, तुम्ही पायलट बनू शकत नाही. ते परत आले, पण हरले का? अजिबात नाही. त्यांनी विमानाच्या गतीपेक्षा 10,000 पटीनं जास्त गतीनं उडणारं रॉकेट बनवलं. आणि ते कलाम जेव्हा या देशाचे राष्ट्रपती झाले पहिल्यांदा, तेव्हा पत्रकारांनी त्यांना विचारलं की कलाम साहेब, तुमचाही संघर्ष थक्क करणार आहे, या संघर्षाची प्रेरणा तुम्ही कुठून घेतली? कलामांनी विनम्रपणे सांगितलं की माझा आयडियल हिरो एकच होता, त्याचं नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होतं. मित्रो, हे यशस्वी एकच सूत्री आहे. लोक त्रिसूत्री दुसूत्री काय काय सांगतात. मला तुम्हाला एकच सांगायचं आहे, यशस्वी व्हायचं असेल तर बाबासाहेब वाचून त्याच्यावर कृती करणं शिका. आणि संघर्षाला अजिबात आव्हान समजू नका. संघर्षाचा सामना करण्याची ताकद स्वतः रुजवा.